नमस्ते मित्रांनो, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे घरामध्ये आत्याबाईचा रागाचा पारा चढलेला असतो आणि ती फक्त लतिकालाच बडबड करत असते आणि लतिका हिची वाट बघत असते। त्यावेळेस ती म्हणत असते की लतिकाने अख्ख्या घराची आबरू वेशीवर टांगली। त्यावेळेस लगेच आशुतोष म्हणतो की लतिकाने असं काहीही केलं नाही, तुम्ही तिथून निघून गेल्यानंतर देवा कारखानीसनी सांगितलं की माझा जीव वाचवण्यासाठी फक्त लतिका मॅडमनी पाण्यामध्ये उडी टाकली होती, परंतु अक्काबाईला काहीच पटत नाही। त्यावेळेस आप्पा सुद्धा म्हणतात, अक्का तू जरा शांत घे, तू जराशी शांत हो, असं तिला बोलत असतात। परंतु अक्का काही शांत घेतच नाही, उलट ती म्हणते की मी तिला सवलत दिली, तिला अकॅडमी सुरू करायला लावली, सगळं मी तिच्यासाठी केलं, पण तिने अख्खी माझी आबरू घालून टाकली, हिला मी एवढी सूटच द्यायला नको होती, असं म्हणून स्वतःच्याच थोबाड फोडून घेते आणि जोरजोरात रडते। अशी म्हणते की इंदू मला माफ कर, या घराला मी नियम लावायला चालले होते पण नियम नाही लावू शकले, मला माफ कर इंदू, असं म्हणून रडते। तितक्यात तिथे लतिका येते। लतिकाला बघून अक्काबाई रागानं तिच्या जवळ जाते आणि म्हणते, हे सगळा तुझा पुरस्कार फेकून दे घराबाहेर। त्यावेळेस लतिकाला काय बोलावं काहीच कळत नाही। त्या अक्काबाईला म्हणते, जरा शांत व्हा तुम्ही आत्याबाई, तुम्ही जसं म्हणताय तसं काहीच घडलेलं नाहीये। त्यावेळेस आत्याबाई म्हणते की तू अख्खी आमची आबरू घालून आली, तू काहीच केलं नाही, सगळी काही गावामध्ये आबरू घातली आहे जहागीरदार घराण्याची। त्यावेळेस लतिका म्हणते, मी असं काहीच केलं नाही, मी फक्त कारखानीसांचा जीव वाचवला। त्यावेळेस लगेच अक्का म्हणते की आपल्या घराच्या आबरूपेक्षा काही महत्त्वाचं नसतं। त्यावेळेस लतिका म्हणते की फॅमिलीपेक्षा सुद्धा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा होता कोणाचा तरी जीव वाचवणे, आणि फक्त मी देवा कारखानीसांचा जीव वाचवलाय, बाकी त्यांच्याविषयी माझ्या मनात काही नव्हतं आणि तिथे कोणीच नव्हतं, म्हणून मी उडी मारली फक्त जीव वाचवण्यासाठी। त्यावेळेस लगेच आत्याबाई म्हणते की तुझ्यासमोर बोलणं चुकीचं आहे, असं म्हणून तिच्यासमोर हात जोडते। त्यावेळेस आप्पा सुद्धा मध्ये पडतात आणि म्हणतात, आता हा सगळा विषय सोडून द्या, बस झालं। त्यावेळेस लतिकाला म्हणतात की जा आवरून घे तू लतिका, आणि इथून पुढं आपलं घर आणि शाळा एवढंच बघायचं, बाकी कशाच्याही मध्ये पडायचं नाही। लतिका सुद्धा हो आप्पा, असं म्हणून तिथून आतमध्ये निघून जाते। सगळे आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा आत्याबाई आप्पांना म्हणते, तू एवढा शांत कसा काय राहू शकतो, एवढा कसा काय नीट वागतोयस। त्यावेळेस आप्पा म्हणतात, माझा विश्वास आहे लतिकावर, लतिका असं काही करणार नाही। म्हणजेच आप्पांनी लतिकावर विश्वास दाखवलेला असतो आणि पुन्हा एकदा आप्पांनी लतिकाची बाजू घेतल्यामुळे लतिकाचाच विजय झालेला असतो। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।